चला जाऊयात मॅचच्या दिशेने आपण एक चांगली मॅच आपल्याला याआधी आपल्या ऋतूमध्ये पाहायला मिळाली आहे. आता मात्र घरच्या मैदानामध्ये घरच्या प्रेक्षक राजासमोर सर्वात आधी नाणेफेक विन होऊन क्षेत्ररक्षेचा निर्णय इथे मात्र स्वीकारला आहे कल्पेश भानुशाली यांनी आणि आमंत्रित केले गेले फलंदाजी करण्याकरिता टीम गावदेवी स्पोर्ट्स सिवाळी संघाला. इथून मात्र आपण पाहताय ज्या आई गावदेवीच्या नावाने हा संघ खेळताना आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. येत्या 19 तारखेला ही त्या आई माऊलीचा पालखी सोहळा वज्रेश्वरी हिवाळी ते श्री क्षेत्र वज्रेश्वरीपर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. चला जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. एका बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे संघ गिरीश आणि त्याच्यासमोर रोशन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचली आहे. वॉर्मअप करा तदनंतर शेलारकर. चला मॅचला करायची सुरुवात. आपण वेळेच्या बाबतीत सहकार्य करा थोडंसं. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज विशालला इथे मात्र आणले गेले. विशाल गोलंदाजी करणं अद्य कर्तव्य असेल. पहिल्या षटकाचा विचार करता पॉवर प्लेच्या षटकाचा विचार करता काय घडेल काय बिघडेल येणारे हे चेंडू इथून मात्र दर्शवतील. चला करा इथून मात्र सुरुवात मॅचला. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज विशाल तयार. षटक क्रमांक पहिला पहिलाच बॉल सरळ बॅटनं उडवल्या गेल्या चेंडूला दिली गेली दिशा आमच्या मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा हा चेंडू. इथून मात्र आपण पाहताय षटकार पाहायला मिळाला. धावसंख्या 6 या अंक या स्पर्धेकरिता आणि या मॅच करिता डीजे राजचे मालक प्रदीपजी भगत यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा पोहोचतायत. आयोजन नियोजन आणि या स्पर्धेकरिता ओ हो बॅटची कडा विकेटचं बदन होतं. परतावा लागेल यावेळेस फलंदाजाला दंबूच्या आसऱ्याला. बजरंग बलीच्या आशीर्वादान आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादान आयोजन दमदार. जय बजरंग. चिनूदादा भोईर इन ॲक्शन. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळतील. सनस्क्रीन वगैरे यूज केलाय प्रोटेक्ट केले गेले स्वतःला गरजेचं आहे करणं. आणि चिनूदादा भोईर इथे उपस्थित होतात. वेलकम आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. विकेटचं बदल झालंय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना राजला इथे मात्र आणलं गेलंय. राजवर जिम्मेदारी सोपवली गेल्या. पहिल्या चेंडूवर जरी षटकार ठोकला असेल तरी आता मात्र विशालनं मी म्हटलं ना की विशाल गोलंदाजी करणं गरजेचं आहे आणि सध्या तरी कदाचित त्याचं प्रात्यक्षिक इथून मात्र या दुसऱ्या चेंडूवर विशालनं इथून मात्र दर्शवलं आहे. चला जमू नका विनंती असेल मॅचला आपण इथून मात्र करायची सुरुवात. आपणास विनंती असेल आपण आयोजकांपर्यंत आमच्यापर्यंत माहिती पोहोचते. वेळ थोडासा कमी खर्च करा ही विनंती इथून मात्र असणार आहे. 2 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 1-6 या अंकावर धावफलक. गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल भिरकावून दिला डीप क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षकाला केला गेला होता तैनात. जणू रचला होता सापळा. भारत पाटीलच्या हातामध्ये हा चेंडू. विकेटचं पतन. बद्दल म्हणले होते आणि त्याच भारत हातामध्ये हा चेंडू विसावला गेला. विकेटचं पतन होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं. सलग 2 चेंडू आणि 2 विकेटचं पतन होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालंय. बॉलर ऑन हायट्रिक असं इथून मात्र म्हणायला हरकत नाही. या विशालचे इथून मात्र हायट्रिक विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल का. रुको जरा सब्र करो. पंच आमचे इशारा दर्शवत आहेत. मृत चेंडू इथून मात्र घोषित केला. डेड बॉलचा इशारा पंचांचा इथून मात्र दर्शवला गेलाय. 3 चेंडूचा खेळ इथून मात्र संपलाय. धावसंख्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 2-6 या अंकावर. गोलंदाज तयार.
पुढचा बॉल ओहो अतिरिक्त उंची म्हणता येणार नाही आहे, पण टप्पा पडल्यानंतर एक चांगल्या पद्धतीची उंची सध्या तरी धारण केली गेली आहे चेंडूनी. त्याचा फायदा सध्या तरी इथून मात्र गोलंदाजी करत असणाऱ्या संघाला पाहायला मिळालाय. चेंडू संपतायत आतापर्यंत इथून मात्र 4 धावसंख्या 2-6 या अंकावर. सन्माननीय संतोषदादा पाटील येथे उपस्थित होतात. वेलकम सुस्वागतम आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण मुख्य व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. हा चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेनं ट्रॅव्हल होत असताना निघून जातोय सीमारेषा पार. चौकार 4. क्षमस्व थोडासा टेक्निकल इश्यू आणि आम्ही तुमच्यापासून दुरावतोय. या स्पर्धेकरिता गोरेगावावरून शुभेच्छा आहेत, स्पेशली युवराजजी गायकवाड यांच्याकडून या स्पर्धेकरिता आणि शेलारकरांच्या आयोजनाकरिता आणि पॉवर शेलार संघाला शुभेच्छा येतात. थँक्यू सो मच युवराजजी गायकवाड. आम्ही आपलं मनपूर्वक आभारी आहोत. षटक क्रमांक पहिल्या इथून मात्र संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना टीम गावदेवी स्पोर्ट्स हिवाळी संघाची द्वितीय षटकाची उद्घोषणा झाली आहे आणि आकाशला आणलं गेले षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरिता. चला आकाश, गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज आकाश तयार. षटक क्रमांक द्वितीय घेऊन षटक क्रमांक द्वितीयातील पहिलाच बॉल हलक्या हाताने इथून मात्र दिशा दर्शवली गेली आहे. सिंगल इथून मात्र मिळते. सिंगल शिवाय काहीही मिळणार नाही आहे, कारण क्षेत्ररक्षणाने जी फेकी आहे त्याचा टायमिंग पुरेपूर आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच इन ॲक्शन आपल्याला इथून मात्र करण शेठ वारगडे पाहायला मिळतात. तदनंतर इथून मात्र यस लाराजी भोईर इथे उपस्थित होत आहे, ज्यांच्या मार्फत या स्पर्धेला ट्रॅक्टरची सुविधा अगदी मोफत इथे मात्र पाहायला मिळाली. उडवून दिलाय चेंडूला. फटक्यामध्ये होती ताकद पण पडली आहे थोडीशी कमी. फटका तिथे मात्र फसतोय. झेल होईल, विकेट होईल पतन. परतावा लागेल याही वेळेस फलंदाजाला झेलबाच्या स्वरूपात तंबूच्या आसऱ्याला. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण योगेशला पाहत आहे. हिवाळीचं जे नाव आहे ते भिवंडी क्रिकेटच्या पटलावर ज्याच्या खेळीच्या जोरावर, ज्याच्या क्रिकेटच्या खेळीच्या जोरावर ज्यांनी कमवलंय आणि नाव करलंय, तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी दाखल होत असताना इथून मात्र योगेश सर्वस्वी जिम्मेदारी आता मात्र हिवाळी संघाची आता मात्र योगेशच्या खांद्यांवर पाहायला मिळेल. ती कशा पद्धतीने आता मात्र जबाबदारीला पार पाडेल, जबाबदारीला सामोरं जाताना इथून मात्र पाहायला मिळेल हे गरजेचं आहे. षटक क्रमांक द्वितीय आपण पाहत आहे आणि आतापर्यंत गडी बाद झाले 3 आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 11 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं. चला आकाश, योगेश आपण सुद्धा रेडी व्हायचं आहे. गोलंदाज रेडी आहे. थोडंसं वेळेच्या बाबतीत फलंदाज आपण सुद्धा सहकार्य करणं बंधनकारक असेल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. आकाश, योगेश करिता हा चेंडू हलक्या हाताने इथून मात्र दिशा दर्शवली जाते. सिंगल इथून मात्र मिळते. सिंगल शिवाय काहीही इथून मात्र मिळणार नाही आहे. धावसंख्या एकेरी धावेने वधारेल आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजे अर्थातच 12 या अंकावर धावफलक जाऊन स्थिरावताना थेंबे थेंबे तळे साचे या पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण इथून मात्र पाहत आहे. स्लो क्रिकेट. पहिल्या षटकामध्ये चांगल्या पद्धतीची सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली होती, पण हे षटक थोडंसं स्लो इथून मात्र पाहायला मिळतं. स्विच हिट व्हेरिएशन
इथे मात्र दर्शवायचं होतं रोशनला. आपण इथून मात्र पाहताय आणि रोशनवर जिम्मेदारी आहे त्या पद्धतीने योगेश्वरी येत मात्र पाहायला मिळते. पण सध्या तरी हिवाळीकरांच्या आशा जर पल्लवीत ठेवायचे असतील तर योगेशला आपल्या बॅटमधील जादू दाखवणं गरजेचं आहे. कारण घरच्या मैदानावर शेलारकर जर का खेळतायत ना तर मैदानाचा कानान कोपरा त्यांना इथे मात्र माहिती आहे. कशा पद्धतीने कुठल्या स्पॉटला कधी गोलंदाजी करावी हे त्यांना चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे. आणि त्याचं उत्तर आता मात्र आकाश त्याच्या चेंडूतून इथून मात्र दर्शवत असताना चेंडू संपतायत. आत्तापर्यंत आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचत आहेत 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 12. सेकंड ओव्हर. पुढचा बॉल यावेळेस कदाचित अक्रॉस द लाईन खेळायचं होतं. कव्हरच्या रिझनमध्ये चेंडू गेला. म्हणजे जायचं होतं काशीला पण गेलाय वाशीला असं म्हणायला हरकत नाही आहे. विकेटचं पतन. फलंदाज बाद. समाप्तीनंतर 12 या अंकावर धावफलक जाऊन पोचताना आपल्याला पाहायला मिळतं स्टायलिश प्लेअर म्हणून ज्याची वर्णी पॉवर शेलरची लागत आली आहे भावेशला आणले गेले. आपण पाहताय भावेशवर सध्या तरी जिम्मेदारी आहे. तिसरं षटक महत्त्वाचं षटक. कारण जेव्हा आपण पाहताय 20 ओव्हरची जेव्हा मॅच पाहता तेव्हा आम्ही सातत्याने म्हणतो 19वं षटक ज्या पद्धतीने महत्त्वाचं आहे त्याच पद्धतीनं तिसरं षटकही तितकंच महत्त्वाचं. इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं 4 षटकांचं सत्र असताना तिसरं षटक हाताळण्याकरिता भावेशला इथे मात्र आणले गेले. भावेशवर जिम्मेदारी सोपवत आहेत गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज भावेश तयार. पहिलाच बॉल हो आपटून टाकण्याचा प्रयत्न इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला आहे. आणि पहा प्रत्येक जे अस्त्र आहेत अगदी आपण पाहताय त्या पद्धतीचा अस्त्रांचा वापर मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी होताना दुसऱ्या षटकांपासून आपल्याला पाहायला मिळाला. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर 2 धावा दिल्या गेल्या आणि 2 गडी बाद सुद्धा केले गेले. तिसऱ्या षटकामध्ये काय कमाल केली जाईल योगेश आहे ती क्षमता आहे योगेशकडे मोठ्या फटक्या कन्वर्ट करण्याची. हा बॉल यावेळेस आपण इथून मात्र पाहताय व्हाईट बॉलचा इशारा पंच इथून मात्र दर्शवत आहेत. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धाव आणि 1 बाउन्स जो आपल्याला पाहायला मिळतोय. 1 बाउन्स आपण इथून मात्र पाहता एक मुभा असते बाउन्स करण्याची ती संपुष्टात येताना सध्या तरी. पहिल्या चेंडूचा खेळ खल्लास झालाय. शेवटच्या 5 चेंडूचा खेळ अजूनही राहतोय शेष. गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस बॅटची गडा. विकेटचं पतन. फलंदाज बाद. बजरंग बलीच्या आशीर्वादान आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादान आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो 1 नंबर. क्या बात आहे. चेतनजी भोई सुद्धा इथे उपस्थित झालेत जे देवई आणि मंडप डेकोरेटर्सचे क्षमस्व थोडीशी शरीरयष्टी त्या पद्धतीने वाटली. चेतन भोई इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. उर्फ बाला हे नाव त्यांना इथे मात्र प्रचलित आहे शेलार गावामध्ये आणि बाला भी यहाँ पर पहुंच चुके हैं. बॅटची कडा. योगेश सारखा फलंदाज बाद होतोय. महत्त्वाचा विकेट महत्त्वाचा गडी फलंदाज इथून मात्र बाद होताना पाहायला मिळाला. 2 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 13. क्या बात है. लाजवाब गोलंदाजी भावेशची. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज भावेश तयार. हो या वेगवान चेंडू उभं ठेवलं गेलंय बॅटरला आपल्या जागेवर. डॉट बॉल आपल्याला इथून मात्र पाहायला मिळालाय आणि इथून मात्र आपण पाहताय निर्धाव फेक डॉट बॉल पाहायला मिळत आहे. चेंडू ऑफिशियली डिलिव्हर झालेत आतापर्यंत 3. धावसंख्या 13.
आउटची विकेट, फलंदाज बाद. बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार. रनआउट्स विकेट. या क्षणाला या चुक्या करणं थोडंसं धोकादायक ठरू शकतं. गडी बाद झालेत आतापर्यंत. 6 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 13. या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं. 6-13 चेंडू संपलेत आतापर्यंत. 4. गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाज भावेश तयार. पुढचा बॉल उडवला गेलाय. याही वेळेला काय घडेल तर याही वेळेला विकेटचं पतन. विकेट क्रमांक 7 तंबूच्या आसऱ्याला. चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. कल्पेश भानुशाली यांनी दर्शवलेला विश्वास सध्या तरी सार्थकी लावताना यंगस्टर भारत पाटील. विकेटचं पतन इथं मात्र होताना आपण पाहिलंय. फलंदाज बाद होतोय. चेंडू संपुष्टात येत आहेत आतापर्यंत. 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 13. वाईटची 1 धाव इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली. त्याच्या व्यतिरिक्त एकही धाव इथून मात्र बॅटरला काढून दिली नाही आहे किंवा त्याच्या बॅटमधून कनेक्ट होऊ शकली नाही आहे. चांगली गोलंदाजीची भावेशची आपण इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 13. तिसऱ्या षटकातील अंतिम 1 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. षटक संपलंय. क्रमांक 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13. नक्कीच 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 13 या अंकावर स्थिरावताना वाईटचे 1 रन वगळता 2 गडी आतापर्यंत इथून मात्र बाद केलेत. ऑफिशियल म्हणजे जे भावेशच्या खात्यामध्ये जोडले जातात तसे बघायला गेले तर टोटली 3 गडी बाद झालेत. त्यामधील 1 रनआउटची विकेट आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाल्या. 4थं षटक हाताळण्याकरिता ललितला आणले गेले गोलंदाज ट्रॅकवर. पहिलाच बॉल ललितचा. यावेळेस आपण इथून मात्र पाहताय खेळताना त्रास उद्भवला गेलाय. सिंगल मिळतीये. सिंगल शिवाय काही मिळणार नाहीये. आधीच्या मॅचचा हिरो ठरलाय ललित. आधीच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच आपल्या संघाकरिता इथे मात्र घेणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळालाय. पहिला चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 14. गोलंदाज तयार. पुढचा बॉल खूप आहे. चेंडू हवेमध्ये. फटका तर कन्वर्ट केला गेलाय. फटका फसलाय की काय. सचिन भोईर. चेंडू खाली. विकेटचं बदन. फलंदाज होईल बाद. परतावा लागेल तंबूच्या आसऱ्याला. बजरंग बली आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादान आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. धावसंख्या 8-14 या अंकावर धावफलक. गोलंदाज तयार. ललित सर बॅटनं फटका कन्वर्ट केला गेलाय. सिंगल मिळती आहे आणि चेंडू पसार झाला होता. बॅकअपला नशीब पोहोचलाय. सरला आपण पाहताय बॅकअपला पोहोचताना.
धावसंख्या 16. निर्धाव चेंडू आहे. अगदी असं वाटलं वाईट जाऊ शकतं पण नाही आहे. रनआउटची विकेट. फलंदाज बाद. 9 बाद. धावसंख्या 16. बजरंग बलीच्या आशीर्वादान आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादान आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 16 या अंकावर. या स्पर्धेतील लो स्कोरिंग मॅच ही पाहायला मिळेल का? प्रत्येकाच्या मनामध्ये इथून मात्र प्रश्नचिन्ह. गोलंदाज ट्रॅकवर. गोलंदाज सय्यार. ओहो हो, बिरकावून दिलाय यावेळेस. याही वेळेला फटका बसतोय आणि ऑल आउट होतोय. इथे मात्र आई गावदेवी संघ आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते 16. बजरंग बलीच्या 16 या अंकावर. चला मी स्पोर्ट्स कवाड ब आणि जय बजरंग शिला टॉस साठी पोहोचायचंय. बजरंग बलीच्या आशीर्वादान आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादान आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग स्पोर्ट शेलार. जय बजरंग स्पोर्ट शेलार. जय बजरंग स्पोर्ट शेलार. जय बजरंग स्पोर्ट शेलार. महाराष्ट्र पोलीस शत्रुघ्न दादा भोईर आम्ही विनंती करतो आपल्या शुभास या सामन्याची नाणेफेक केली जाईल. आपण नाणेफेक कक्षामध्ये जॉईन व्हायचं आहे. एका बाजूने मीच स्पोर्ट्स कवाड ब आणि मी स्पोर्ट्स कवाड बी आणि या त्याच्या विपक्ष दोनत करताना पाहायला मिळेल जय बजरंग स्पोर्ट्स शेला. चला या नाणेफेक केली जाईल मान्यवरांच्या शुभस आहे. हां येस. कोण कॉलिंग कोण देणार आहे? कवाड संघ इथे मात्र कॉल देत आहेत. काटा असं कॉल आलाय आणि काटा आपण पाहत आहे. विनंती असेल आपण मान्यवरांनी सन्मानाने सानापन्न व्हायचं. बेस्ट ऑफ लक देऊ. नाणेफेक विन झाला काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. धन्यवाद. जास्त वेळ घेणार नाही आहे. तुम्हाला बेस्ट ऑफ लक इथून मात्र असेल. आणि पॉवर शेलार संघ नाणेफेक विन झाला असता तर स्वतःच्या आयोजनामध्ये काय निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षण. पण फलंदाजी आल्या. चांगली फलंदाजी करा. ओ टू कमेंट्री बॉक्स. चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग स्पोर्ट शेलार. जय बजरंग स्पोर्ट शेलार. जय बजरंग स्पोर्ट शेलार. जय बजरंग स्पोर्ट शेलार. नमस्कार मंडळी.
पुनश्च एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहोत आपण। एक लो स्कोरची मॅच आपण पाहतोय। 16 धावा फलकावरती जोडलात आणि 17 धावांचं आव्हान घेऊन विजय भोईर आणि त्याच्या समवेत सचिन भोईर दोन बॅटर्स मैदानामध्ये ही जोडी दाखल होताना आणि गोलंदाजीवरती गोलंदाज योगेश भोईर। षटक क्रमांक पहिलं हाताळण्यासाठी 17 धावांचं आव्हान एक छोटंसं मापक आव्हान पाहायला मिळते। योगेश भोईर तयार गोलंदाजीवरती षटक क्रमांक पहिलं घेऊन स्ट्रायकर एंड वरती बॅटर विजय भोईर। पहिलाच बॉल इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न केला विजय भोईरच्या माध्यमातून। चेस करतायत चेंडूच्या पाठीमागे आणि तदनंतर नाही अडवू शकले चेंडूला, निघून गेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता। बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार। जय बजरंग। धन्यवाद दिग्गज यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी मॅन ऑफ दिस सिरीज स्वर्गीय मोहन सीताराम गुंदोळकर यांच्या स्मरणार्थ जितेन मोहन गुंदोळकर यांच्या माध्यमातून लाभली गेली। त्यांचं इथे शुभागमन झालंय। त्यांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचे ते मोठा फटका खेळायच्या नादामध्ये आपला विकेट गमावला गेला विजयने। धक्का क्रमांक पहिला। बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार। जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर। नवीन बॅटर जयेश जोशीला पाहतोय आपण। त्यानंतर होणारी मॅच जे बजरंग स्पोर्ट्स शेलार या घरच्या आयोजनामध्ये घरच्या मैदानामध्ये दाखल होणार आहेत। इन ॲक्शन असतील ते देखील। बॅटिंगवरती त्यांच्या विपक्षामध्ये बीज स्पोर्ट्स कवाड बीज संघ आपल्याला पाहायला मिळेल। दरम्यान व्यासपीठावरती सन्मान्य नवनाथजी भोईर साहेबांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं आहे। वेलकम, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे। गोलंदाज तयार योगेश आहेत गोलंदाजीवरती। पॅटची कडा घेतली आणि अजून एक विकेट मिळतोय। आणखी एक धक्का बसताना बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार। जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर। नवीन बॅटर तयार होत आहेत। आकाश वारघडे आता मैदानामध्ये रवाना होण्यासाठी, कारण की योगेशला 2 विकेट मिळाले, 2 सफलता मिळाले। तसंच विकेट पळत राहिले तर मग 17 धावांचा दावा रोखू शकतील का? पहिला चेंडूवरती चौकार आला, तदनंतर जर पाहिलं तर लगातार पुढचे 2 चेंडू आणि 2 विकेट पाहायला मिळाले। आता विकेट हॅट्रिक वरती आहेत योगेश भोईर सध्याच्या घडीला आणि नवीन बॅटर बॅटिंग वरती आकाश वारघडेला पाहतोय स्ट्रायकर एंडवर। अशाच प्रकारची परिस्थिती मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिली होती, ज्यावेळेस 37 धावांची गरज होती पावस शिलार संघाला आणि सध्या देखील त्या चुका करतात। या चुका ज्या आहेत त्या सुधाराव्या लागतील लवकरात लवकर, कारण की जसजसे एक एक मॅच तुम्ही पुढे पुढे जात जाल तसतसे तुमची आव्हाने देखील वाढतील। त्यामुळे जितक्या लवकर तुम्ही तुमच्या या गोष्टी सगळ्या त्यांच्यावरती परतफेड कराल ना, तितक्या चांगल्या वेगाने तुम्ही यशाच्या मार्गाकडे जात असाल। पण सध्या तरी मी म्हणेन की 17 धावा पाहिजे, त्यामुळे स्टेबल आहे टीम पावस शेलार। हलक्या गतीने ऑन साइडला आकाश वारगडेच्या बॅटमधनं एक स्वीट साऊंड पाहायला मिळाला। एक धाव बनवली आणि खेळता शनी दुसऱ्या धावेची कॉलिंग आहे आणि फेकी करेपर्यंत 2 धावा फळकावरती बनवल्या गेल्या आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जर पाहिल्या गेल्या तर टोटल धावा फळकावरती जाऊन पोहोचला गेला 6 आकड्यावरती। 4 चेंडूंचा जिथे खेळ समाप्त झालाय।
बोला तयार, हलक्या गतीने कट केल्या गेली आणि पॉइंटच्या क्षेत्रामध्ये आणि त्यानंतर एक सिंगल धाव आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढते 7. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 7 धावा फळकावरती आहेत. शेवटचा अंतिम चेंडू असेल. ओ हवेमध्ये हवेमध्ये सचिन भोईर आणखी एक धक्का बसतोय. सध्या ते गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आहेत आणि जय बजरंग स्पोर्ट्स आणि त्याचबरोबर जय बजरंग चषक याच्या माध्यमातून आपण शुभेच्छा देऊयात वाढदिवसाच्या. बोलत यार ओ हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न केलेला आकाशने यावेळेस एका सिंगल धावेकरिता आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढती जाऊन पोहोचली गेली. टोटल 8 या आकड्यावरती षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती राहुल गोलंदाजीवरती आपण पाहतोय आणि 8 धावा फळकावरती म्हणजे विजयासाठी 17 चेंडू 9 धावांची गरज असणार. यानंतर तुम्ही जय बजरंग शेलार संघाला इन ॲक्शन पाहणार आहात. बॅकस्टेज जे हिरो आहेत ते सगळे या स्पर्धेचे बॅकस्टेज हिरो ज्यांनी मेहनत घेतली होती स्पर्धा बनवण्यासाठी, स्पर्धा साकार करण्यासाठी, ते सगळे तुम्हाला आता मैदानामध्ये स्क्रीनवरती दिसतील. गोलंदाज तयार होतोय. पुढचा बॉल कट केलाय. बॉल चाललाय सरळ सीमा रेषेकडे चौकाराकरिता 4 धावा ललितच्या बॅटमधनं. पोहोचल्या गेल्या 17चा पाठलाग करताना 12 आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीने विकेट डाऊन झाले असं वाटत होतं की धावसंख्या थांबवली जाईल का. दरम्यान नवीन क्रिएशनचे प्रोप्रायटर सन्मान्य आदरणीय नवीनजी भोईर साहेबांचं इथे शुभागमन झालं. त्यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं. वेलकम वेलकम वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पुढचा बॉल लॉफ्टेड फटकाय. 1 बाउन्स सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता. 4 धावेच्या मदतीने धावा फळकावरती 16 आणि आता विजयासाठी 1 धावेची गरज. आणि यावेळेस ही एक धाव इथून कंप्लीट होते आणि मॅच विजयी होताना आपण पाहतोय. हार्ड लक टीम गावदेवी स्पोर्ट्स शिवाई अँड विश यू ऑल द बेस्ट अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम पॉवर शेलार. आणखी एक पॉवरफुल विजय त्यांच्या नावावरती आणि लगेच जाऊयात आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये जिथे देणार आहोत मॅन ऑफ द मॅच.
मोफत वयवाटप उपक्रम जय बजरंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून राबविले जातात. बजरंग बलीच्या रक्तदान शिबिराच्या आयोजन माध्यमातून दमदार 100 पेक्षा अधिक जय लोकांना बजरंग चषक रक्तदान शेलार करून गावाचा आतापर्यंत आहे हो एक 67 गरजू व्यक्तींना